जिजाबाई बदल्या राजगडात जी कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असणं बरं नाही. ती आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला. शेलार नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील दुसरी मॅच महाकाल 11 विरोधात SP 11. महाकाल 11 चे पुरस्कर्ते सागर दीक्षित, अविनाश देशमुख आणि SP 11 चे संघ मालक आहेत सुधीर लोबी आणि नितीन फुलावरे. ज्ञानेश्वर कदम आता गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत येतील. चाणाक्ष खेळाडू कोणत्या टीम मध्ये येतं अजून अद्यापही मला माहिती नाही. मला असं वाटतं या वर्षी सुद्धा ज्ञानेश्वर कदम क्वालिफाय झालेले दिसत आहेत आणि त्यांचा पार्टनर आता मैदानावरती खेळणार आहे मनोज कदम. गेल्या वर्षी हाहाकार माजवला होता मनोज कदमने आणि आता त्याच्या साथीने स्ट्रायकिंग एंडला महेश शेळके पंचांचा इशारा आहे तो मॅच आपण स्टार्ट करतो. बॉलिंग साठी रफ्तार नितीन, स्ट्रायकिंग एंडला महेश शेळके आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मनोज कदम. सेकंड मॅच आजच्या दिवसातील पॉवर प्लेचं पहिलं षटक हवेच्या विरोधातलं हे एंड रायटी बॅट्समन साठी नाही सर्वच बॅट्समन साठी पोषक असं वारा बॉलर साठी असेल या एंड कडून. आणि पहिल्याच बॉलवरती इथे कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉलवरती विकेट होती नितीनला, परंतु इथे महेशची कॅच ड्रॉप केले कव्हर्स मध्ये. अगोदरच्या मॅच मध्ये विकास गवळे होते इथे गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत. आता ज्ञानेश्वर कदम आलेत. जोरात बॉल लागला असेल. पंडाल जरी असला तरी सुद्धा उन्हात दोन पंडाल जरी असले VKPL चा आनंद घेत आहेत. डॉट बॉल आला अगोदरचा. आणखी एक डॉट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. क्रीज मध्ये बॉलिंग करतोय तो नितीन. टप्पा खूप छान आहे नितीनचा आणि तो टप्पा पकडून इथे बॉलिंग चालू आहे. स्वतः संघ मालक नितीन फुलावरे अगदी पंचांच्या डाव्या बाजूला उभे आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये.
आखू टप्प्याचा बॉल गली रिजन मधून बॉल मात्र निघालाय, थांबणार नाही, मिळतील त्या 4 धावा. महाकाल 11 टीमच्या मनोज कदम, कारण 2 सलग डॉट बॉल टाकले होते नितीनने, त्याचा एक दबाव प्रस्थापित झाला होता. खूप चांगली गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर मात्र उसळी घेतली बॉलने, टेक ऑफ केला, सिंगल फक्त इथे मात्र मिळते. महेश आणि मनोज कदम ही सलामीची जोडी. रस्सीखेच, शाब्दिक रस्सीखेच देखील चालू आहे मैदानाच्या बाहेर सुद्धा. थोडक्यात मराठीत सांगायचं झालं तर चिडवा चिडवी व्हायलाच पाहिजे, मजा आहे त्यामध्ये. VKPLच्या निमित्तानं सर्वजण एकत्र येतात 3 दिवसांसाठी. सुपर्ब शॉट, तुम्ही कॅच ड्रॉप केले आणि आता माझ्या बॅट मधून येतोय दर्जेदार षटकार. पहिल्या षटकाचा खेळ येथे समाप्त झालाय. टोटल जाऊन पोहोचले 12 वर. महाकाल 11 सुरुवात थोडी मला असं वाटलं नितीनने चांगली केली. या गाण्याने सर्वच जण प्रेरित होतात. धावसंख्या 12 आहे. एक षटकार, एक चौकार. एक चौकार तो थोडा नशिबाचा होता. महेंद्र रुठे आता बॉलिंग साठी येतोय. महाकाल 11चे पुरस्कर्ते सागर दीक्षित आणि अविनाश देशमुख. मॅच जास्त थांबवू नका, 10 मॅच कव्हर करायचे. संघ मालक, कॅप्टन, आपण थोडं मॅच क्रुशियल सिच्युएशन असेल किंवा आणखी काही म्हणजे मजा आतमध्ये जोरदार टशन चालू असेल तर कधी कधी वेळ घेणं मी तर म्हणेल की लाजमी आहे. परंतु आता फर्स्ट इनिंग मध्ये तुमच्या अगोदरचे जे काही प्लॅन्स आहेत ते अगोदरच ठरवून या, जेणेकरून जास्त वेळ मात्र घेतला जाणार नाही. धावसंख्या 12-12, लॉस ऑफ 0 विकेट. चांगली सुरुवात महाकाल 11 कडून. स्ट्रायकिंग एंडला मनोज कदम, बॉलिंग साठी येतोय महेंद्र रुठे. दोन्ही बॉलर्सचा रनअप आपण पाहिला तर 30 सर्कलच्या बाहेरून. फुलटॉस बॉल समोर खेळलाय आणि इथे कॅच घेतले. सुपर्ब कॅच. बॅट्समन आउट मनोज कदम. सागर देशमुख मैदानावरती जातोय. छोट्या भावाची कॅच मला असं वाटतं मोठ्या भावाने घेतले, भास्कर यांनी घेतली. हे प्रीमियर लीगची मजा आहे. आता नक्की स्टेटसला काय टाकायचं. फर्स्ट विकेट डाऊन. मनोज कदम माघारी परतला. महत्वाची विकेट होती महाकाल 11 टीम साठी आणि ती घेतले महेंद्रने आणि त्यामध्ये योगदान होतं भास्करचं. सागर देशमुख
बॅटची कडा फ्लाय स्लिप मध्ये हा बॉल आणि ते डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित आणखी एका बॅट्समनला परतावं लागलं असतं. एक सिंगल मात्र इथे मिळेल. एक धाव फक्त इथे मिळते. टोटल जाऊन पोहोचणार 13 वर. 13 धाव संख्या. ज्ञानेश्वर कदम गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत. काल त्यांची टीम क्वालिफाय झाले. पॉवर प्लेचे षटक त्यांनी टाकले. कदाचित हा धक्का देखील असू शकतो माझ्यासाठी. दिशा देण्याचं काम परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. थर्डमॅन मध्ये पद्धत थोडी वेगळी होती बॉल अडवण्याची, परंतु बॉल अडवला याला महत्व आहे. जर का बॉल अडला नसता तर मात्र निश्चितच चौकार मिळाला असता. एनर्जेटिक वाटते प्लेयर. एक धाव मिळते. धाव संख्या 14. 14. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटिंग पॉवर प्ले आहे एक नवीन फंडा. नवीन म्हणजे या विभागामध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा नेहमीच फंडा राहतोच. महेंद्रचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफ वरून धावत आलाय. सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु ते एकच धाव. महेंद्र रुटेचं हे षटक फार महत्वाचं ठरतंय. पहिल्या षटकामध्ये थोडी नशिबाची साथ मिळाली नाही, परंतु एक जो षटकार लगावला तो देखील अनोखा होता. कव्हर्सच्या वरना महेश तो अजूनही मैदानावर आहे. त्याच्या साथीने आता सागर आहे. धावसंख्या झाली ती 15-15. चांगली बॉलिंग करतोय. VKPL 2020 हे पर्व 3रं स्पर्धेचं. सुपर शॉट समोरच्या दिशेने. एकच धाव फक्त इथे मिळेल. गॅप फक्त शोधू शकला नाही सागर. टायमिंग चांगलं होतं. ताकद होती फटक्यामध्ये. परफेक्ट फिल्डिंग पोझिशन इथे सजवण्यात आले कॅप्टन आणि त्याचबरोबर बॉलर कडून. सिंगलने कोणत्याही मला असं वाटतं जास्त त्रास होणार नाही. फिल्डिंग करणाऱ्या टीम SP11 ला. पुन्हा एकदा भास्कर बॉल खाली येतोय. जज करतोय आणि ते सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच सोडले. आता कदाचित मनोज कदम जास्त नाराज असेल कॅच सोडल्यानंतर. 2 धावा मात्र इथे मिळत आहेत. या दुहेरी धावसंख्येने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 18 वर. 18. चला मीटिंग नकोय. त्वरित आपल्या निर्णयांवरती अंमलबजावणी करा. मीटिंग नको. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती आहेत. वासरेकोंडा प्रीमियर लीग 2020 दुसरा दिवस या स्पर्धेचा. उद्या अंतिम आणि शेवटचा दिवस असेल. ठिकाण यावर्षी मात्र बदलण्यात आले. मुळगाव येथे चालू असलेली स्पर्धा tenniscricket.in. थोडं मला असं वाटतं वायफाय नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्या कारणास्तव आज रिझॉल्व्ह झालाय पूर्ण. ओके, सो लाईव्ह स्पर्धा मात्र ही चालू आहे. तेजस रुटे रुठे मात्र बॉलिंगसाठी येतो. 3रं षटक. कोणतं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं घ्यायचं यावरती मला असं वाटतं आता सर्वच कॅप्टन जास्त विचार करतील. कुठल्या एंडला हवाय त्या दिशेने बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. हा बॉल मात्र वाईड असणार आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव. एक्स्ट्राची ही धाव मात्र जोडली जाणार. अंपायरच्या भूमिकेत रुपेश सावंत, अमित गोलतकर जे आता अंपायरिंग करतायत आणि शिवराम मोहिती सरांना मात्र या मॅचसाठी रेस्ट आहे.
व्हाईट बॉल आला. टीमची धावसंख्या 19. फटका फसलाय. वाडीश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय. विकास कॅच सोडणार नाही. विकास गवळेने ते मात्र कॅच पकडले. सागर देशमुखची परतावं लागेल ते सागरला. अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, विठुरायाची विठुरायाची HK स्टाईल, HK स्टाईल. विठुरायाची नगरी नगरी ग, विठुरायाची नगरी नगरी ग, आता गेली मी पंढरीला ग, आता गेली मी पंढरीला ग, स्वारी देवी. पहिला बॉल वाईट टाकला. त्यानंतर मात्र दुसरा बॉल थोडा ओव्हर पिच. फटका मारण्याच्या नादात बाद होऊन परतला तो सागर. महेश शेळके आणि त्याच्या साथीने मंगेश शेळके. ऑन साइडला बॉल टर्न केलाय. गॅप मध्ये हा फटका पाहूया कितपत ट्रॅव्हल होतोय. आणि ते मिसफिल्ड. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत नाहीयेत दोन्हीही बॅट्समन. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 21 वरती. 21 धावा. तिसरं षटक मार्गस्थ महाकाल 11 विरोधात SP 11. नेक्स्ट मॅच असेल आई एकविरा 11 वर्सेस भैरवनाथ 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचे. आई एकविरा 11 आणि भैरवनाथ 11 आपले प्लेइंग लिस्ट देण्यासाठी त्वरित यायचे. सिंगल फक्त मिळेल. भैरवनाथ 11 ची प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत आहे. तरी सुद्धा कॅप्टनने ते पुष्टी करण्यासाठी इथे यायचंय की प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस आहेत की नाही. आणि त्याचबरोबर आई एकविरा 11 फर्स्ट मॅच आहे त्यांची या लीग मधली, लीग स्टेज मधली. म्हणून मी त्यांना विनंती करेल कॅप्टनने त्वरित आमच्यापर्यंत यायचे. आई एकविरा 11 चे कॅप्टनने. श्याम रुटे आणि स्वप्नील मालकर हे पुरस्कर्ते आई एकविरा 11 चे. बावीस धावसंख्या धावफलकावर. मंगेश शेळके यांच्यावरती संपूर्णपणे जबाबदारी आहे. आणि इथे फिल्डर काहीच करू शकत नाही. चौकार. सुरुवात केली मंगेश शेळके यांनी. आगाज तर खूप चांगला केलाय. सुरुवात तर खूप चांगली केली. इरादे स्पष्ट केलेत पहिल्याच बॉलवरती बाउंड्री लगावून. धावसंख्या 26. बॉलिंग करतोय तेजस रुठे. बॅकफुटला जाऊन कट केलाय बॉल स्वीपर कव्हर मध्ये. आणखी 4 धावा मिळतील ते मंगेश शेळके यांना. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 30 वर. धमाकेदार सुरुवात. एक्सपिरियन्स प्लेयर. चांगली बॅटिंग करत असताना सुरुवात खूप छान केली आपल्या टीमसाठी. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अंपायर्स डिसिजन येतो. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाणार स्कोर कार्ड मध्ये. टोटल जाऊन पोहोचेल 31 वरती. 31. तिसरं षटक इथे मार्गस्थ आहे. सुरुवात चांगली झाली होती पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक अगदी मंगेशचं माफक ठरलं होतं. त्यानंतर सुरुवात तेजसने देखील चांगली केली, परंतु आता फिनिश करतायत मंगेश शेळके. पंचांकडे अपील. मागच्या पायावरती बॉल लागलाय. याचा अर्थ परतावं लागेल बॅट्समनला.
अक्षय भोईर आणि अजिंक्य चांगलं काम तुम्ही करतायत. धावसंख्या आहे ती 31. चैतन्य मात्र आता मैदानाच्या दिशेने रवाना होतोय. काल वाढदिवस होता अजिंक्यचा. या व्यासपीठावरती देखील वाढदिवस साजरा झाला. बऱ्याच जणांनी काल शुभेच्छा दिल्या आणि त्या शुभेच्छांमध्ये एक वाक्य मी विशेष करून उल्लेख करेल, ब्रँड इज ब्रँड. हे काय होतं ते मला अजिंक्यकडून जाणून घ्यायला आवडेल. हे अजिंक्यलाच माहिती असेल. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात महत्वाची विकेट इथे प्राप्त केले आणि आता बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा मात्र इथे देण्यात आलाय अंपायर्स कडून. या षटकामध्ये मंगेश शेळके राहणं खूप गरजेचं होतं, परंतु ते षटक आता त्यांच्या हातातून निसटलंय. आता जबाबदारीने खेळावं लागेल महेशला आणि त्याच्या समेत असलेल्या चैतन्याला. 31 धावा झाल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या चांगली आहे. पाण्याची व्यवस्था करायची मैदानावर. चला आई एकविरा 11 टीमचं कॅप्टन आपण त्वरित या. श्याम रुटे आणि स्वप्नील मालकर. श्याम रुटे आपली प्लेइंग 11 लिस्ट त्वरित द्यायची आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये श्री गणेश मुकपे संघाचा भास्कर कदम मात्र बॉलिंगसाठी येतोय. कॅप्टन इथे नितीन रुठे. नितीन धुळे कॅप्टन या टीमचा. फिल्डिंग पोझिशन सजवताना टॉस साठी त्वरित यायचे. नेक्स्ट मॅच टॉस साठी त्वरित यायचं आहे. एकविरा 11 वर्सेस भैरवनाथ 11. भास्करचा हा बॉल क्रीज मध्ये टाकतोय महेश साठी डॉट बॉल. जितके डॉट बॉल येणार तितकं प्रेशर बॅट्समन वरती. पॉवर प्लेचं हे षटक आहे, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये धावा हव्यात महाकाल 11 टीमला. महाकालचं तांडव नृत्य या मैदानावरती करावं लागणार आहे दोन्ही बॅट्समनला बॉलर्सच्या विरोधात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु आणखी एक आता डॉट बॉल. महेश चाचपडत खेळतोय. जी विकेट होती मंगेशची ती इम्पॉर्टंट ठरणार आहे, कारण या ओव्हरमध्ये जर का मंगेश थांबला असता तर मात्र कदाचित चित्र विपरीत दिसलं असतं. चांगल्या टच मध्ये दिसत होता. पहिल्याच 2 बॉलमध्ये त्याने 2 चौकार लगावले होते. भास्कर कदम बॅटिंग पॉवर प्लेचा खास बॉलर. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि आता इथे विकेट बहाल केले. सो मला असं वाटते बेल्स पडल्याच नाहीत. बॉलच इथे मला असं वाटते लावलं नाही. 3 बॉल डॉट बॅट्समन. चौकार येईल का? आणि ते चौकारी येतोय. उपयुक्त चौकार. पद्धतीने टोटल जाऊन पोहोचणार आहे 35 वर. आणखी एक मोठा फटका. षटकार. 6 धावा मिळतील त्या महेशला. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 41 वर.
बॉल बॉलरचे, मागचे 2 बॉल बॅट्समनचे. कधी बॅट्समन तर कधी बॉलर, कधी महाकाल 11 तर कधी SP 11. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या ओव्हरचा भास्करच्या विरोधात. आता आक्रमण स्वीकारलंय बॅट्समन महेश शेळके. लास्ट बॉल बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरचा. आणखी एक फटका मिळतील त्या. 4 आणि 4 धावा. हे खरं गरजेचं आहे. तिसरा बॉल पालकी निघाली करल्याला. पर्वत पे बैठा वो कालों का काल है. आई एकविरा 11 आणि भैरवनाथ 11 टॉस साठी आपण यायचंय. हाच बॅट्समन महेश तिसऱ्या बॉल वरती आपली विकेट देत होता. तिथे विकेट किपर कडून बेल्स मात्र उडल्या नाहीत आणि तिथे विकेट वाचली. परिस्थिती आडवी आली ना तर कडवी झुंज द्यायला शिका. आणि ती कडवी झुंज मात्र इथे मैदानावरती बॅट्समनने महेशने केली. आणि 3 बॉल मध्ये 14 धावा त्याने कुठल्या. आणि या 14 धावा आता उभारी देत आहेत. लास्ट ओव्हर मध्ये येतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी नितीन धुळे. लोअर फुलटॉस बॉल चैतन्य, टिपिकल चैतन्य सिंगल घेतोय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव पूर्ण आणि चांगलं बॅकअप. खूप चांगलं बॅकअप. 2 धावा मात्र मिळत आहेत. जसा बॉल वरतून चालला होता विकेट किपरच्या तसं मात्र नितीन फुलवरे यांचा बीपी पण वाढला होता. 2 धावा मात्र मिळतात. टोटल जाऊन पोहोचते ती 47 वर. 47. लास्ट ओव्हर इथे मात्र चैतन्य बॅटिंग करतोय. छत्रपती क्रीडा संघ तमनाचा खेळाडू फक्त दिशा दिले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? कव्हर्स मधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला आहे परंतु चैतन्य पोहोचत नाहीये. रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र विकेट मिळते. ती चैतन्याची सिंगलने. टोटल जाऊन पोहोचले 48 वर. पायी चालताव गो वाटेला आयलो आई तुझे भेटीला. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 48 वरती. 4 बॉल अद्यापही शिल्लक आहेत. 4 बॉल अद्यापही शिल्लक आहेत. श्याम रुटे आणि स्वप्नील मालकर आई एकविरा 11 संघाचे संघ मालक आणि कर्णधार देखील आहे. श्याम रुटे भैरवनाथ 11 टीम टॉस साठी यायचंय. कव्हरच्या दिशेने हा फटका खेचलाय. गॅप मध्ये हा बॉल आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि आता दुसरी धाव यशस्वीपणे कंप्लीट. 2 धावा इथे मात्र प्राप्त होत आहेत. 3 बॉल अद्यापही शिल्लक आहेत. टोटल जाऊन पोहोचले 50 वर. 50 आकडा. भैरवनाथ 11 टीमने टॉस इथे जिंकलाय. फिल्डिंग त्यांनी स्वीकारले. आणि षटकार. जय महाकाल. धार है भस्म रवा. आणखी एक विकेट इथे. 56 धावा झाल्यात. नेक्स्ट मॅच आई एकविरा 11 विरोधात भैरवनाथ 11.
आई एकविरा 11 फर्स्ट मॅच खेळते लीग स्टेज मधली आणि त्याचबरोबर भैरवनाथ 11चा विचार केला तर पहिली मॅच ते पराभूत झालेत, त्यांना कमबॅक करावं लागेल. हरीश पारधी, प्रवीणची विकेट बहाल करणं गरजेचं होतं का, हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. 56 धावा झाल्यात, लास्ट बॉल आहे. साठी ओलांडेल की मात्र साठीच्या आतमध्ये. पंचांकडे अपील आणि ते पायचित स्वरूपात बाद घोषित केले पंचांनी. धावसंख्या 56, 57चं टार्गेट आहे ते मात्र SP 11 टीमच्या अगेन्स्ट. 57 धावा करायचे 5 षटकांमध्ये. Nagesh, 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 Nagesh. हॅलो, हॅलो. थँक्यू अजय डीजे आणि थँक्यू समीर सर. सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. या दुसऱ्या दिवसामधील हा दुसरा सामना आपल्या समोर आहे. महाकाल 11 आणि त्याला फाईट करतायत SP 11. खरं तर असं वाटलं होतं पहिल्या इनिंग मध्ये 35 पर्यंत जाऊन पोहोचेल, परंतु त्यानंतर 2 शेवटच्या षटकामध्ये हाणामारी झाली आणि आता धावफलकावरती धावा आहेत. 56 आणि 57 धावसंख्येचं टार्गेट आता उभं केलंय. पहिल्या दिवसामध्ये असं वाटलं की धावा बनतायत की काय, बॉलर साइड ग्राउंड आहे की काय, परंतु आता धावा आपल्याला पाहायला मिळतात. चला फलंदाज पाठवा. tenniscricket.in ची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. ओमकार सावंत, अमोल सावंत आणि शुभम मस्कर, त्यांचं आपण मनापासून कौतुक करूया. एका बाजूला सागर दीक्षित आणि अविनाशजी देशमुख साहेबांनी पुरस्कृत केलेला महाकाल 11 आणि त्याला फाईट करतायत सुधीर लोबे आणि नितीन फुलावरे साहेबांनी पॅक केलेला SP 11. चला पंचांना विनंती करतो की आपण मॅच सुरुवात करा. चला फलंदाज पाठवा. चला नेक्स्ट मॅच असेल आई एकवीर आणि भैरवनाथ 11. तीस चेंडू मध्ये आता टार्गेट आहे 57 धावसंख्येचं.
11.40 ची सरासरी, म्हणजे बरोबर 11:30च्या सरासरीने इथून धावायचंय 5 षटकामध्ये SP11 या टीमला. बॅटिंग ओपनिंग पेअर आता मैदानामध्ये दाखल झाले. नितीन धुळे आणि भास्कर कदम. एका बाजूला बीडचा सितारा आणि दुसऱ्या बाजूला मुकपेचा सितारा. आमच्या बाजूला मुकपेचे एक चांगले गुणलेखक डीके, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. बॉलिंग मार्क वरती येतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये भावेश बीडचा. दोन्ही बीड गावचे खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतात. फिल्डिंगची व्यूहरचना आपण बघूया. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बरोबर शॉर्ट मिड विकेट, वाइडिश लॉंग ऑन, मिड ऑफ, लॉंग ऑफ आहे माफ करा, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर आणि एक बॅकवर्ड पॉइंट. चला मॅच चालू करा. 25 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. 30 चेंडू आणि टार्गेट आहे 57 धावसंख्येचं. 11.40 ची सरासरी. इथे ग्रीन सिग्नल होते पंचांचा. चला भैरवनाथ आणि आई एकविरा 11 आपण बॉल चॉईस करण्यासाठी या आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर. मॅच इथे चालू होते. बॉलिंग मार्क वरती भावेश आणि त्याच्या समोर त्यांच्याच गावचा नितीन धुले. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दाखवली. ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय, प्रयत्न करतोय, परंतु चेंडू येतोय पहिल्याच चेंडूवरती चौकार. टार्गेट मोठं आहे आणि अशीच बॅटिंग त्याला करावी लागेल. टीमचा कॅप्टन नितीन खूप चांगली बॅटिंग करतोय. आता फिल्डिंग मध्ये चेंजेस. जो लॉंग ऑनला सीमारक्षक होता डीप मध्ये, तो आता मिड विकेटला तैनात करण्यात आलाय आणि शॉर्ट मिड विकेटचा मिड ऑनला तैनात करण्यात आलाय. थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंज. चला स्पीड करा, स्पीडअप करा प्लीज. भावेश आडव्या बॅटने फटका इथे फसलाय. लिडिंग एज लागले. शॉर्ट मिड विकेटचा सीमारक्षक चेंडू खाली आणि ही जेल सुटते. ही जेल सुटते. नितीनला मिळतात या चेंडूवरती 2 धावा आणि या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धाव फलकावरती आता धावा येतात त्या 6. सुरुवात चांगली झाली. सुरुवात अप्रतिम झाली. ती खरं तर जो स्टार्ट पाहिजे होता, जो फ्लाइंग स्टार्ट पाहिजे होता, जी स्वप्नवत सुरुवात पाहिजे होती, ती स्वप्नवत सुरुवात आता नितीन धुळेला मिळाले. हा स्टार्ट घेऊन मी म्हणेन एक चांगलं या ओव्हरला फिनिश करण्याची आता त्याला गरज असेल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा धाव फलकावरती. भावेशवरती आता थोडस प्रेशर असेल. चला टाइम तुम्ही घेऊ नका. लॉंग ऑनचं क्षेत्र आता थोडस खाली सोडलंय नितीनसाठी. बॉलर तयार भावेश. भावेशने त्याच क्षेत्राला पिक केलं. सरळ चेंडू वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. खरं तर लॉंग ऑनचं क्षेत्र थोडंसं खाली होतं आणि त्या चेंडूला पिक केलं आणि त्याच दिशेने मारला चौकार. चौकाराच्या मदतीने 3 चेंडूचा खेळ संपला. 9 धावा धाव फलकावरती येत आहेत त्या 10. 10 धावा धाव फलकावरती. नितीन ऑन फायर. खूप चांगली बॅटिंग. आक्रमक सुरुवात. अटॅक इज अ वेल डिफेन्स असं आपण नेहमी म्हणतो. आक्रमकताच हाच तुमचा बचाव आणि ती आक्रमकता दाखवत असताना नितीन धुळे. फुलटॉस. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी बाजूने कुणालाही हलू दिलं नाही. सरळ चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. चौकार.
57 धावसंख्येचं टार्गेट जरी आमच्या समोर असेल तरी ते चेस करण्याची क्षमता आमच्याकडे आहे सेकंड इनिंग मध्ये हे दाखवत असताना नितीन दुले या टीमचा कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, समोरून तो नेतृत्व करतोय. भावेशचा चेंडू ऑन साइडला मिड विकेटला सीमारक्षक आहे, तो कोणती चुकी करत नाही. जी गोल्डन विकेट पाहिजे होती कॅप्टनची नितीन दुले. बॅक टू द पॅव्हिलियन. पोझिशन जातात. आता डावाला सावरावं लागेल कारण टीमचा कॅप्टन नितीन धुळे बाद झाले. खूप चांगली सुरुवात, स्वप्नवत सुरुवात त्यांनी करून दिली. 57 धावसंख्येचं टार्गेट तुमच्या समोर आहे. 11.50 ची सरासरी तुम्हाला राखायची होती आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चला माझी शेवटची विनंती आहे एकविरा 11 टीमला आणि भैरवनाथ 11 टीमला की आपण बॉल चॉईस करण्यासाठी लगेच या. अन्यथा कमिटीचा निर्णय येतोय की जो कमिटी बॉल देईल त्याच बॉलवरती तुम्हाला खेळावं लागेल. तुम्हाला शेवटची विनंती आहे की आपण बॉल चॉईस करण्यासाठी लगेच या. एक गडी बाद झाला, 14 धावा. धाव फलकावरती भावेश पुनश्च बॉलिंग मार्क वरती सज्ज, परंतु आता स्ट्राईक रोटेशन होते. बॅटिंग साठी येतोय सलामवीर भास्कर कदम. मुकपे गावचा हा खेळाडू, खूप चांगली बॅटिंग मागच्या वर्षी त्यांनी केली. या वर्षी देखील चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न त्याचा असेल. त्याला जास्त वेळ घेतला जाते. पंचांना विनंती आहे की आपण टायमिंग लावा. भावेश भावेशचा चेंडू बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळत फटका खेळायचा होता. यष्टीरक्षक चैतन्य भरपूर चलाक आहे. षटक क्रमांक इथे पहिलं संपलं आणि 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकूण धावा धाव फलकावरती येत आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 14. नंबर वाला आमचा कुणाल पाटील आला 399 नंबर वाला आमचा कुणाल पाटील आला 399 नंबर वाला आमचा कुणाल पाटील आला 399 नंबर वाला. थँक्यू. चला टीम मीटिंग नको. चला कॅप्टन टीम मीटिंग नको. चैतन्य टीम मीटिंग आपण करू नका. आधीच तुम्ही खूप उशीर घेताय. 25 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे कारण आपली स्पर्धा आहे. 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. ही स्पर्धा आपलं मानून आपण टायमाला महत्व द्या. एक चांगलं क्रिकेट तुम्ही खेळा. एक षटकांचा खेळ संपलाय. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 14 धावा. 11.40 च्या सरासरीने सुरुवातीपासून धावायचं होतं. 14 धावा. आता अस्किंग रन रेट थोडस खाली येतोय. 10.75 च्या सरासरीने इथून तुम्हाला धावा बनवायचे. बॉलिंग साठी येतोय राजेश. पॉवर प्लेचं षटक संपले. 5 सीमारक्षक आता 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, एक डीप स्क्वेअर लेग आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी ऑन साइडला 4 आणि ऑन साइडला 3 आणि ऑफ साइडला बरोबर 2 डीप मध्ये सीमारक्षक. यस्टांच्या मागे शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट कव्हर आणि एक मिड ऑफ अशी 4 सीमारक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. आणि बॉलिंग मार्क वरती येतो राजेश. स्ट्रायकर एंडला बॅट्समन असेल महेंद्र रुटे. चला टाइम घेऊ नका प्लीज. शेवटची विनंती आपल्याला. लेफ्टी बॉलरचा चेंडू फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर येतोय. षटकार. थँक्यू. आक्रमक क्रिकेट मैदानावरती या सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळतं. खरं तर 57 धावसंख्येचं टार्गेट तुमच्या समोर आहे आणि त्याच्याकडे न बघता नॅचरल इनिंग पेश करत असताना पहिली नितीन धुळेने चांगली बॅटिंग केली आणि आता महेंद्र आणि भास्कर देखील डावाला सावरण्याचं काम करतात. आणखी एक आखूड टप्प्याचा चेंडू. नो चेंडूचा इशारा आता पंच दाखवत आहेत. नो चेंडूचा इशारा म्हणजे 1 धाव मिळेल या चेंडूवरती.
आणि पुढील चेंडू हा फ्री हिट देखील असेल. एकूण धावा धावफलकावरती 21. 57 धावसंख्या टार्गेट. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा कॉल पंच आम्हाला दर्शवतात. नेक्स्ट बॉल हा फ्री हिट असेल. हा फुलटॉस चेंडू आणि पुनश्च बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर षटकार आणि पुनश्च नो बॉल. पुनश्च नो चेंडूचा इशारा आणि 1+6 अशा 7 धावा धावफलकावरती आणि एकूण धावा धावफलकावरती येत आहेत त्या तब्बल 28. थँक्यू. 28 धावा धावफलकावरती. आता 23 चेंडू मध्ये 29 धावसंख्येची गरज. 23 चेंडू मध्ये 29 धावसंख्येची गरज. गोलंदाज चेंज होणार नाही. तेवीस चेंडू मध्ये आता 29 धावसंख्येची गरज आहे. खरंच असं वाटलं होतं कुठेतरी चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळेल, कारण पहिल्याच इनिंग मध्ये महाकाल 11ने खूप चांगली बॅटिंग केली, परंतु आता त्याला धावा रोखण्यामध्ये अपयश येत आहे. फ्री हिट कंटिन्यू असेल. बॉलिंग मार्कवरती पुन्हा राजेश असेल ज्याने फक्त एक चेंडूचा खेळ केला आणि त्यामध्ये खूप महागडे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्रायकर एंडला बॅट्समन महेंद्र रुठे 2 चेंडूवरती 2 षटकार त्याने ठोकलेत. आणखी एक फुल टॉस. लॉंग ऑनला चेंडू जाते. सीमारक्षक त्या ठिकाणी आहे, तो इथे कोणतीही चुकी करत नाही, परंतु फ्री हिटचा हा चेंडू असल्यामुळे इथे फक्त मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने एकूण धावा धावफलकावरती आता होत आहेत त्या 29. लॉस ऑफ 1 विकेट. 29 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आता 22 चेंडू मध्ये विजयासाठी 28 धावसंख्येची गरज. बावीस चेंडू मध्ये 28 धावसंख्येची आता गरज. 57 धावसंख्येचं टार्गेट. अप्रतिम बॅटिंग. बागफुटला जाऊन आजच्या या दिवसामधला सर्वोत्कृष्ट षटकार. DJ Sajan. थँक्यू. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गोलंदाजाची प्रतीक्षा केली, टप्प्याची प्रतीक्षा केली, चेंडूची प्रतीक्षा केली आणि फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिला. एकूण धावा मिळतात 6 धावसंख्येच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. आता 35 धावसंख्येवरती 21 चेंडू मध्ये आता फक्त 22 धावसंख्येची गरज. 21 चेंडू मध्ये 22 धावसंख्येची गरज. बॉलर तयार. राजेश फुलटॉस चेंडू ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये सीमारक्षक आहे, कोणतीही चुकी करत नाही. इथे भास्करला मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरकतो SP11 आणि जाऊन पोहोचतोय 36 या आकड्यावरती. खूप चांगली बॅटिंग दाखवत असताना 4 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. खूप चांगली बॅटिंग दाखवत असताना, आक्रमक क्रिकेट दाखवत असताना या दुसऱ्या मॅच मध्ये सन्मान देण्यात आला. बॅकवर्ड गलीमध्ये चेंडू जातोय. इथे मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल 37 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 37 धावा धावफलकावरती आहेत. आता चेंडू शिल्लक असतील ते 19 आणि फक्त 20 धावसंख्येची गरज. 19 चेंडू मध्ये 20 धावसंख्येची गरज. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवावे लागतील. आणखी एक लोअर फुल टॉस. लॉंग ऑफला चेंडू जातोय, फक्त मिळेल या चेंडूवरती सिंगल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जातोय, परंतु दुसरी धाव इथे मिळणार नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती 38. आता शेवटच्या 18 चेंडू शिल्लक असतील आणि 6.33च्या सरासरीने फक्त आणि फक्त धावा बनवायचे त्या 19. या बॉलरने धावा खर्च केल्या 24 आणि म्हणूनच की काय जे आस्किंग रन रेट 10.33चं होतं ते आता जाऊन पोहोचले 6.33. आता 18 चेंडू मध्ये विजयासाठी फक्त 19 धावसंख्येची गरज. अठरा चेंडू मध्ये 19 धावसंख्येची गरज. चला टीम मीटिंग नको प्लीज. टीम मीटिंग नको.
चैतन्य आपल्याला शेवटची विनंती, टीम मीटिंग नको. 18 चेंडू मध्ये आता 19 धावसंख्येची गरज आहे. 57 धावसंख्येचं खरं तर टार्गेट होतं आणि आता इथून सगळं विसरून या उर्वरित 3 ओव्हरमध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवावे लागतील, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, विकेट्स तुम्हाला मिळवाव्या लागतील, तरच मी म्हणेन कुठेतरी या धावा वाचवल्या जाऊ शकतात. बॉलिंगसाठी येतोय छोट्या भावेश. भावेशला आता मात्र ही जिम्मेदारी सोपवण्यात आली. या तिसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकर एंडला भास्कर आहे, नॉन स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे महेंद्र रुटे. अप्रतिम बॅटिंग त्यांची या मैदानावरती चालू आहे. 18 चेंडू मध्ये आता फक्त 19 धावसंख्येची गरज. भावेशचा वेगवान चेंडू, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे यष्टी रक्षकाची चपलाई. फलंदाज होते बाद भास्कर कदम. भास्कर कदम इथे बाद होतोय. चला फलंदाज लगेच पाठवा. SP11 फलंदाज लगेच आपण पाठवा. नितीन धुळे. चला 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. फलंदाज लगेच आपण पाठवा. तेजस रुटे आता जातोय 4थ्या क्रमांकावरती मिडल ऑर्डर मध्ये. बॅटिंग भरपूर चांगली केली भास्कर रुटेने. एक षटकार त्याच्या बॅटमधून 8 धावसंख्येची इनिंग त्याने पेश केली. आक्रमक क्रिकेट त्याने दाखवलं आणि आता बॅटिंग साठी जातोय तेजस रुटे. 38 धावा धाव फलकावरती आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर. विजयासाठी 17 चेंडू मध्ये 19 धावसंख्येची गरज. जसे जसे डॉट चेंडू येतात तसं तसं धावसंख्येचं आणि चेंडूचं अंतर वाढतंय आणि हे अंतर आता वाढवण्याचा प्रयत्न महाकाल 11ला करायला पाहिजे. तरच मी म्हणेन या मॅच मध्ये थोडीशी चुरस निर्माण होईल, प्रेक्षकांची मनं जिंकली जातील. परंतु अशाच प्रकारची बॅटिंग जर चालू राहिली तर मला असं वाटतं 4थ्याच ओव्हरमध्ये ही मॅच फिनिश होईल. वेगवान चेंडू, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाने केली चुकी आणि सरळ चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये येतोय हा चौकार. चौकार आणि या चौकाराच्या मदतीने एकूण धावा धाव फलकावरती येत आहेत त्या 42. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 42 धावा. चेंडू थोडासा खाली राहिला होता. यष्टीरक्षक मी म्हणेन थोडासा चुकला आणि या 4 धावा मिळतात टीम SP11ला. संघ जाऊन पोहोचलाय 42 या आकड्यावरती. आता चेंडू शिल्लक असतील ते 16 आणि विजयासाठी फक्त 15 धावसंख्येची गरज. 16 चेंडू 15 धावसंख्येची गरज. 57 धावसंख्येचं टार्गेट. खूप चांगले बॅटिंग सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. भावेशचा चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला सीमारक्षक आहे तिथे फिल्डिंग चांगली केली जाते. इथे मिळेल फक्त सिंगलच्या मदतीने 43 धावा आता धाव फलकावरती. 43 धावा धाव फलकावरती आहेत. आता विजयासाठी 15 चेंडू मध्ये फक्त 14 धावसंख्येची गरज आहे. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवावे लागतील, विकेट तुम्हाला आता इथून घ्याव्या लागतील. हा विचार आता करायला पाहिजे. भावेश बॉलिंग मार्क वरती राईट अमोरती विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू, गलीमधून चेंडू चाललाय त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. इथे मिळेल फक्त सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरकतो आणि जाऊन पोहोचतोय 44 या आकड्यावरती. आता ओळखलंय कारण जी काय मेहनत घ्यायची होती ती सुरुवातीला नितीनने घेतली, भास्करने घेतली, महेंद्र रोटेने चांगली बॅटिंग केली आणि आता त्यांना माहिती ही मॅच आमच्या हातामध्ये आले. इथून आम्ही फक्त आता सिंगल डबल महत्व देऊ, स्ट्राईक रोटेशन करू. एक चांगलं अव्वल दर्जाचं क्रिकेट मैदानावरती चालू आहे. अलॉंग द कार्पेट मिड विकेटला चेंडू जातो. इथे मिळेल फक्त सिंगल. षटक क्रमांक इथे तिसरं देखील 5 चेंडूचा खेळ संपतो. एकूण धावा धाव फलकावरती आहेत 45. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 45 धावा. महेंद्र रुटे आणि तेजस रुटे अशी ही जोड साखळी मैदानावरती आपल्याला बॅटिंग करत असताना SP11 टीम साठी पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू राईट इन टू ब्लॉक होल. फक्त सिंगल दिली. खराब चेंडूवरती प्रतीक्षा केली जाते, मोठे प्रहार केले जातात, चांगल्या चेंडूला सन्मान दिला जाते, स्ट्राईक रोटेशन केले जाते. अशा रीतीने तिसरा षटकाचा खेळ इथे संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धाव फलकावरती आहेत 46. आता फक्त 12 चेंडू मध्ये विजयासाठी गरज असेल ती
11 धावसंख्येची. ओव्हर टू डीजे. चला टीम मीटिंग नको प्लीज. टीम मीटिंग नको. थँक्यू. 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. हे षटक फार महत्वाचं असेल. आणि आता बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा मात्र केलाय. बॅट्समन चॉईस पॉवर प्ले. या षटकामध्ये जर 1-2 धावसंख्येचं षटक आणि जर 2 विकेट जर आल्या तर शेवटची ओव्हर फार निर्णायक ठरेल या मॅच मध्ये. चला स्पीडअप थोडस करा. 12 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची गरज. टायगर एंडला बॅट्समन महेंद्र रुटे. बॉलिंग मार्क वरती येतोय महेश. येतोय. महेशने बॅटिंग भरपूर चांगली केली. आता त्याला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं या 4थ्या षटकामध्ये. महेशचा पहिला चेंडू खूप चांगला बॉल. असेच चेंडू टाकावे लागतील. डॉट ऑफ पर्सेंटेज आता वाढवावे लागतील. चैतन्य यष्ट्यांच्या मागून गाईड करतोय कशा प्रकारचा चेंडू टाकावा. बॅट्समनला तो रीड करतोय आणि तो सांगतोय. आणि त्या प्रकारचे चेंडू आता टाकण्याची गरज असेल ती महेशला. फक्त 3 सीमारक्षक ऑन साइडला. एक लॉंग ऑन स्क्वेअर लेग आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. गॅप सिलेक्शन शॉट आणि सरळ चेंडू जातोय चौकार. इकबाल शेख धानसरवाला. बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग वाला. थँक्यू. इकबाल शेख. मागचा चेंडू डॉट आणि या चेंडूवरती आता प्रति हल्ला चढवलाय. एकूण धावा धाव फलकावरती आता येत आहेत त्या 50. अर्धशतक इथे कंप्लीट होत आहे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता 10 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची गरज. 10 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची गरज. महेशचा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू थोडस खाली राहतोय. चैतन्याच्या हातामध्ये चेंडू विसावला. चैतन्य आपल्या गोलंदाजांना थोडस आता पाठबल देतोय. त्यांचं प्रोत्साहन वाढवतोय. असेच चेंडू टाका. जर डॉट चेंडू टाकले तर बॅट्समन प्रेशराईज होईल. त्यामध्ये तुम्हाला एखादी विकेट मिळेल आणि तर आपण या समोरच्या टीमवरती हवी होऊ असं कानमंत्र देत असताना चैतन्य असेच चेंडू आता टाकावे लागतील महेशला. 9 चेंडू 7 धावसंख्येची गरज. ऑन साइडला मिड विकेटला फटका येतोय. डीप मध्ये सीमारक्षक आहे. इथे फक्त मिळेल या चेंडूवरती सिंगल. या सिंगलच्या मदतीने एकूण धावा धाव फलकावरती येत आहेत त्या 51. 8 चेंडूमध्ये आता 6 धावसंख्येची गरज. 8 चेंडूमध्ये 6 धावसंख्येची गरज. खूप चांगली बॅटिंग आपल्याला सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळते. खरं तर सुरुवात फार महत्वाची होती आणि ती सुरुवात नितीन आणि भास्कर कदमने मिळून दिली. आणि त्या सुरुवातीला त्या प्लॅटफॉर्मवरती आता मी म्हणेन कलश चढवण्याचं काम आता हे दोन्ही फलंदाज करतायत. चला टाइम घेऊ नका. 8 चेंडूमध्ये 6 धावसंख्येची गरज आहे. महेश राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा चेंडू पुन्हा ऑन साइडला. त्या ठिकाणी खूप चांगली फिल्डिंग. आणि इथे मिळतील 2 धावा. आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने एकूण धावा धाव फलकावरती आता येतील त्या 53. 7 चेंडूमध्ये आता 4 धावसंख्येची गरज. 53 धावा धाव फलकावरती. खरं तर मोठा फटका मारूनच ही मॅच फिनिश करायची होती तेजस रुटेला. परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाही. मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती फक्त 2च धावा आपल्याला पाहायला मिळतात. चार धावसंख्येची गरज 7 चेंडूमध्ये. हाय स्कोरिंग मॅच आणि त्याचा पाठलाग आता यशस्वीरित्या चालू आहे. आणि इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून त्या ठिकाणी फिल्डर धावतोय, प्रयत्न करतोय. एकेरी धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जातोय आणि इथे दुहेरी धाव देखील पूर्ण. षटक क्रमांक इथे 4 देखील संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा धाव फलकावरती. आता विजयासाठी 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची गरज. चला टीम मीटिंग नको प्लीज. चैतन्य टीम मीटिंग नको. नेक्स्ट. थँक्यू.
श्याम रोटे आणि स्वप्नीलजी मालकर साहेबांनी पुरस्कृत केलेला आई एकवीर 11 आणि त्याला फाईट करतील भैरवनाथ 11. समीरजी डाकवळ आणि नितीनजी कदम साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ. दोन्ही टीम एकमेकांच्या आमने सामने येतील पुढील मॅच मध्ये. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. 6 चेंडू मध्ये आता 2 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग साठी येतोय हनुमान येतोय. बीड संघाचा हा गोलंदाज. 6 चेंडू मध्ये आता त्याला 2 धावा डिफेंड करायचे, 2 धावा वाचवायचे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. काल आपण एक सुपर ओव्हर पाहिली पहिल्याच मॅच मध्ये. चला स्पीड घ्या प्लीज, स्पीडअप करा. चला चैतन्य, आपण सामना चालू करा लगेच. सहा चेंडू मध्ये 2 धावसंख्येची गरज. पहिलाच वेगवान चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतोय, ते मिळेल फक्त सिंगल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होत नाहीये. नाही, आता मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक असेल. 5 चेंडू मध्ये 1 धावसंख्येची गरज. 5 चेंडू मध्ये 1 धावसंख्येची गरज SP 11 टीमला. आणि ही मॅच फिनिश होते. SP 11 टीम आता पुढे सरकेल. दोन्ही टीमचं हार्दिक अभिनंदन आणि दोन्ही टीमला पुढच्या मॅच साठी शुभेच्छा. चालू झाला क्रिकेटचा सीझन आईला रे. थँक्यू चालू झाला क्रिकेटचा थँक्यू. सीझन आईला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच